चंद्रकांत पाटलांनी एसटीबी प्रवर्गाची कागदपत्र सादर करावीत असं आवाहन विक्रम ढोणे यांनी केले। 7 दिवसांमध्ये जर जमा नाही केलं तर जतमध्ये निषेध आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 15 दिवसांपूर्वी पुण्यातील जाहीर कार्यक्रमात बोलताना धनगर समाजासाठी एसटीबी आरक्षणाची तरतूद केल्याचं विधान केलं आहे। मात्र यासंबंधीची माहिती महाराष्ट्रात इतर कोणाला नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी यासंबंधीची कागदपत्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावीत असं आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केलं आहे। या संबंधाने आम्ही चंद्रकांत पाटील यांना 7 दिवसांची मुदत देत आहोत। या मुदतीत त्यांनी आरक्षणाच्या तरतुदी संबंधित कागदपत्र जाहीर करावेत, अन्यथा जत तहसील कार्यालयासमोर सोमवारी म्हणजे 14 डिसेंबर 2020 रोजी निषेध आंदोलन करण्यात येईल असं ढोणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पुण्याच्या जाहीर कार्यक्रमामध्ये धनगर समाजाला देवेंद्र फडणवीस आणि एसटीबीच प्रवर्ग करून व्यवस्था केली आहे अशा पद्धतीचं विधान केलं होतं। ते महाराष्ट्राला माहीत नाही। आम्ही चंद्रकांत पाटलांना धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून आवाहन करतोय ते त्यांनी त्याची कागदपत्र पुराव्यासह या महाराष्ट्रातील जनतेला जाहीर करावेत, अन्यथा चंद्रकांत पाटलांना 7 दिवस वेळ देतोय, अन्यथा 14 डिसेंबर रोजी जतच्या तहसील कार्यालयासमोर त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून निषेध आंदोलन आम्ही जत तहसील कार्यालयासमोर करतोय। आणि राज्य सरकारनं सुद्धा त्यानं जाहीर केलं नाही तर राज्य सरकारनं या कागदपत्रांचा शोध घ्यावा, ते महाराष्ट्राला करावं। गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षानं धनगर आरक्षणासंदर्भात नेमकी काय कार्यवाही केली ते एकदा महाराष्ट्रापुढे जाहीर करावं असं आम्ही राज्य शासनाला सुद्धा आवाहन करतोय। आरक्षण प्रश्नावरती भाजपमध्ये सुद्धा विरोधाभास आहे। एकीकडे चंद्रकांत पाटील सांगतात आम्ही धनगर आरक्षणासाठी केलं, पण फडणवीस एक शब्दही ब्रेक करत नाहीत। उलट फडणवीस आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवणं अशा पद्धतीची व्यूहरचना केलेली आहे आणि हे सगळं भाजप धनगर समाजाला वेडं समजून करत आहे। पण हा समाज वेडा नाही आहे। समाजातील नेत्यांना हाताशी धरून समाजाला वेडं बनवण्याचं भाजपचं षडयंत्र आहे, पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडू आणि समाजाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करू आम्ही।